नाहीतर बघ म्हणावं बाळू धनगराचा हिसका. मामांनी फक्त एक वाक्य बोललं आणि पुढच्या क्षणी मृत्यू डोळ्यांसमोर उभा राहिला. 1946 साल, कोलेवाडी, कापशीजवळ. संकेश्वरहून काही भक्त टॅक्सीनं बाळूमामांकडे आले होते. मामा रस्त्यालगत एका झाडाखाली शांत बसले होते. गाडीतून सर्व मंडळी उतरली. सगळ्यांनी दर्शन घेतलं. पण एक माणूस मात्र अस्वस्थ होता. तो होता हट्टी टॅक्सी ड्रायव्हर. ड्रायव्हरनं श्रीहरी वडेर यांना बाजूला बोलावून टॅक्सीचं भाडे मागितले. ड्रायव्हर म्हणाला, मला वेळ नाही, माझे पैसे आत्ताच द्या, नाहीतर मी जातो. हरी वडेर म्हणाले, रात्री भजन होईल, मामा प्रसाद आणि मानधन देतील, त्यातून पैसे देऊ. पण ड्रायव्हर ऐकायला तयार नव्हता. मामा सगळं पाहत होते. मामांनी वडेरांना बोलावून घेतलं आणि थरकाप उडवणारे शब्द बोलले. अरे वडेर, तो ड्रायव्हर काय म्हणतोय त्याला आधी त्याची गाडी त्या झाडाखालून दूर बाजूला घ्यायला सांग, नाहीतर